हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत शेवळ्याची खीर. कारण आता झाले आहेत सणासुदीचे दिवस चालू आणि आता राखी येत आहे, तर आपण छान मस्त अशी शेवळ्याची खीर बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी या चम्मचच्या साहाय्याने 1 चम्मच तूप टाकून घेणार आहे कढईमध्ये. आपण गॅस पेटवला आहे आणि कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि इकडे मी 1 लिटर दूध तापायसाठी ठेवलेलं आहे. ते दूध आता तापत आहे आणि आता आपण या चम्मचच्या साहाय्याने 1 चम्मच तूप टाकून घेऊया. घरचं तूप आहे आपलं 1 चम्मच. आणि मला थोडं तुपावर प्रेम माझं जास्त आहे, त्याच्यामुळे मला तूप खूप आवडतं. आता हे गरम होत आहे, तोवर मी तुम्हाला साहित्य सांगते की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे. मी छोट्या वाटीनी बघू शकता आहे की खूप थोड्या प्रमाणात, वाटीपेक्षाही कमी, मी वाटीच्या मापाने तुम्हाला दाखवते. वाटी घेऊया आपण. ही एक छोटी वाटी घेतलेली आहे. आपण जे वरण खातो, डाळ खातो त्याची वाटी आहे. हे बघू शकताय आपण की आपले हे वाटीभर सुद्धा नाही आहेत, अर्धाच वाटी आपली शेवळ्या आहेत. आणि आता आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊया. आपलं तूप गरम झालं आहे आणि आता याला आपण परतून घेऊया. आता हे परतत असतानाच याच्यामध्ये आपण खोबरा खीस पण याच्या अर्धा टाकून घेऊया. जसं आता आपण अर्धा वाटी शेवळ्या घेतलेल्या आहे, तर मी हे डीमार्टमधून खोबऱ्याचा किस आणलेला आहे, तो आपण पाऊण वाटी टाकून घेऊया अंदाजाने. कारण अर्धा वाटी शेवळ्या होत्या, तर पाऊण वाटी आपण याच्यामध्ये खोबरा किस टाकून घेऊया. आता हे परतत आहे कमी आचेवरती. तोवर आपण हे 7-8 पिवळ्या कलरचे बेदाणे आहेत आणि बाकी काळ्या कलरचे बेदाणे आहेत. 7-8 काळे आहेत आणि 10-12 पिवळे आहेत. 4-5 आपण बदाम घेतलेले आहेत. 4 काजू आहेत. 7-8 आपण पिस्ता घेतलेले आहे आणि 3 अक्रोडचे पीस घेतलेले आहे. आपण बघू शकता आहे. आता आपण याला क्रश करून घेऊया, जोवर आपल्या शेवळ्या आणि खोबरा किस भाजून होत आहे तोवर. हे क्रशर आहे. क्रशरमध्ये आपण हे सगळं टाकून घेऊया. बेदाणे आपण काही तुपामध्ये पण टाकून घेऊया आणि परतून घेऊया आणि याला क्रश करून घेऊया. गुलाबी गुलाबी आपलं परतून होत आहे, तर आपण हेही क्रश करून घेऊया. आता आपलं हे सगळं क्रश करून झालेलं आहे. आता आपण याला पण तुपामध्ये थोडंसं परतून घेऊया, म्हणजे आपल्या याला शिरखुर्मा कसा असतो, शिरखुर्माचा फ्लेवर येणार. खूप सुंदर आणि झटपट होणारी आहे. खायला तर एवढी छान वाटते की कोणीही शिल्लक ठेवणार नाही. आता आपलं हे सगळं परतून झालेलं आहे. आपल्या शेवळ्या पण छान परतून झालेले आहे. पिस्ते, मनुके सगळे झालेले आहे. आता आपण याच्यामध्ये दूध टाकून घेऊया. आणखी थोडं दूध टाकून घेऊया, कारण आपलं दूध गरम होतं त्याच्यामुळे याला लवकर उकळी आलेली आहे. आणि ज्या वाटीच्या साहाय्याने आपण शेवळ्या आणि आपला खोबरा किस आपण मापून घेतला, त्याच वाटीच्या साहाय्याने मी अर्धाच वाटी फक्त साखर टाकत आहे. आणि याला छान आपण ढवळून घेऊया. आणि आता याच्यामध्ये आपण वेलची पूड टाकूया. पाव टीस्पून आपण याच्यामध्ये वेलची पूड टाकून घेऊया. वेलची आणि जायफळ मी याची पूड करून ठेवलेली आहे, ती पूड आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि ढवळून घेऊया. बघू शकता, म्हणजे झटपट होणारी स्वादिष्ट अशी खीर आहे. तुम्ही तुमच्याकडे कुठले पाहुणे जरी आले तरी तुम्ही त्यांना सर्व करू शकता, किंवा तुम्हाला जर गोड खायची जर इच्छा झाली असेल तरी पण तुम्ही करू शकता. झटपट आणि चविष्ट होणारी अशी ही खीर आहे. सगळ्यांनी बनवा, सगळ्यांनी हेल्दी खा आणि आम्हाला फीडबॅक द्या.